त्या संदर्भात मी काय ऐकलेलं नाही किंवा बघितलेलं नाही आणि आमचे एकनाथ शिंदे साहेब सक्षम आहे हो प्रत्येकाला उत्तर द्यायला. त्यामुळे कुणी किती काही वल्गना केल्या तरी शेवटी गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा हा सक्षम करण्यासाठी आणि ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला हा सक्षम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि श्रीकांत शिंदे प्रयत्न करतात आणि आम्ही सोबत त्यांचे सहकारी सगळं आहोतच ना. एकनाथ शिंदेंना वारंवार आव्हान देत आहे, कुठं खच्चीकरण करण्याचं मला नाही वाटत की एकनाथ शिंदे साहेबांना ते आव्हान देत आहे. शेवटी एकनाथ शिंदे साहेब ह्या राज्याचे नेते आहेत. त्यामुळे राज्यामध्ये पक्ष आणि संघटना वाढवणं हे एकनाथ शिंदे साहेबांचं काम आहे. आज विचार करा की एकनाथ शिंदे साहेबांना 3-3.5 वर्षापूर्वी जी लोक म्हणजे कमी लेखत होती आज त्यांनीच दाखवून दिलेलं आहे. झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये, महापालिकेच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना हा क्रमांक 2चा पक्ष हा ठरलेला आहे. विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे बोलणं फार सोपं असतं, करणं फार कठीण असतं आणि ते कठीण काम आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ते शिंदे साहेब त्या विषयावर मुख्यमंत्र्यांशी बोलतील.